राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. याचा भविष्यातील धोका भाजप नेतृत्व चांगल्या पद्धतीने ओळखून आहे. तसेच अजित पवारही शरद पवारांपासून फारसे वेगळे झालेले नाही आहेत, कारण ते वेगवेगळ्या समित्यांच्या मीटिंगमध्ये किंवा संस्थांच्या मीटिंगमध्ये एकत्र येताना दिसतात. त्यांचं बोलणंही खूप चांगल्या पद्धतीने होतं आहे. अशा परिस्थितीत अजितदादा आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळेच जे रोहित पवारांनी आरोप केलेत की भाजप नेतृत्व सुनील तटकरेंच्या मदतीने राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एक वेगळा गट तयार करत आहे आणि तो गट भाजपच्या बरोबर तरी राहील किंवा भाजपच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवेल. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की भाजप नेतृत्व या पवार आणि ठाकरे ब्रँड्ससाठी किंवा त्यांच्या विभाजनासाठी, त्यांना हद्दपार करण्यासाठी हर एक प्रयत्न करत आहे का, आणि त्यामध्ये ते यशस्वी होत आहेत का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? याबद्दल तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जनतेमध्ये करिश्मा असणारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे नेते आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील नेतृत्व, यामुळे जर आपणाला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवायची असेल तर हे दोन्ही ब्रँड कमजोर केले पाहिजेत, हद्दपार केले पाहिजेत, तरच आपण आपली सत्ता चांगल्या पद्धतीने राबवू शकतो आणि टिकवू शकतो. हे भाजप नेतृत्व चांगल्या पद्धतीने जाणून आहे. आणि आता भाजपाची महत्त्वाची रणनीती होती की हे ब्रँड हद्दपार कसे करायचे. तर त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे पक्षाचे विभाजन. या विभाजनाच्या राजकारणामध्ये BJPचे नेतृत्व यशस्वी झाले आहे. त्यांनी NCP आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे यशस्वीरित्या विभाजन करून ठाकरे आणि पवार नेतृत्वाच्या ब्रँडला धोक्यात टाकलं आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह तुटलेले गट BJP NDA सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे पवार आणि उद्धव या दोन्ही ब्रँडला भरपूर मोठा फटका बसलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात सुनील तटकरे यांचा एक अघोषित स्वतंत्र गट तयार झाल्याचं स्पष्ट दिसतंय. रोहित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे केवळ शरद पवार गटाचं नव्हे तर अजित पवार गटातही फूट घडवण्याच्या BJPच्या दीर्घकालीन रणनीतीचा हा एक टप्पा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. हे पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या बरोबर एक स्वतंत्र मीटिंग केलेली. याचा अर्थ हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये यासाठी भाजप एका अर्थी प्रयत्नच करत आहे. या सगळ्यांवरून एकच दिसून येतं की ठाकरे ब्रँड असेल किंवा पवार ब्रँड असेल, ही दोन्ही नावं जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुसर झाली तर ते भाजपसाठी खूपच फायद्याचं आणि दीर्घकालीन राजकीय फायद्याचं राहणार आहे. एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांना भाजपने जवळ घेण्यामागे राजकीय रणनीती स्पष्ट दिसून येते. ही केवळ युतीसाठीची सोय नाही, तर पवार ठाकरे ब्रँडला कमजोर करणं, भाजपचं प्रदेशातलं वर्चस्व वाढवणं यासाठी केलेली एक रणनीती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? BJP या रणनीतीमध्ये यशस्वी होईल? ठाकरे आणि पवार ब्रँड हद्दपार होतील का? कमेंट करून नक्की कळवा.